नमस्कार. आज आपण आलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये हिंगणी दुमाळा या ठिकाणी असणारा नगरकोट पाहण्यासाठी. आपण पुणे नगर जिल्ह्याची भटकंती करत असताना दोन्ही जिल्ह्याच्या सरहद्दीवर आपल्याला अनेक गाड्या पाहायला मिळतात. यातील काही गाड्या परिचित तर काही गाड्या पूर्णपणे अपरिचित आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असणारी ही गडी नगरकोट असाच सुंदरसा पाहायला भेटतो. पवारांची गडी म्हणून ओळखली जाणारी ही गडी श्रीगोंदा तालुक्यात असलेली ही गडी व नगरकोट तालुक्याच्या ठिकाणापासून 45 किलोमीटर अंतरावर तर पुणे जिल्ह्यातील शिरूरपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. कुकडी नदीच्या पात्राने पुणे व नगर जिल्ह्याची हद्द विभागली असल्याने शिरूर या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर असून देखील हिंगणी दुमाळा हे गाव नगर जिल्ह्यात येते. शिरूरहून जाताना कुकडी नदीवरील पूल ओलांडताच उजव्या बाजूला नगरकोटाचा पहिला दरवाजा नजरेस पडतो. पूर्वी हिंगणी हे गाव या दरवाजाच्या आतील बाजूस वसलेले होते, पण नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे नदीचे पात्र वाढले. त्यामुळे या दरवाजाच्या आतील भागात असलेली घरे आता उंचीवर स्थलांतरित झाली आहेत. हा दरवाजा 2 बुरुजात बांधलेला असून त्यातील एका बुरुजाची पडझड झालेली असली तरी दरवाजा मात्र अजूनही तग धरून आहे. बुरुजाचे व दरवाजाचे बांधकाम घडीव दगडात चुन्यांनी केलेले असून दरवाजावरील नगारखाना विटांनी बांधलेला आहे. आतील बाजूस 3 कमानी असलेला हा नगारखाना आजही सुस्थितीत आहे. बुरुजावरील बांधकामात बंदुकीचा मारा करण्यासाठी असलेल्या जांघ्या पाहायला मिळतात. दरवाजाबाहेर नदीचा घाट असून या घाटावर घडीव दगडात बांधलेल्या 5 समाध्या पाहायला भेटतात. आता आपण 2 समाध्या पाहिल्या व बाकीच्या 3 ह्या पाण्यामध्ये आहेत. जुन्या गावातील 2 मंदिरे नदीपासून दूर असल्याने आजही चांगली आहेत. यातील भैरवनाथ मंदिराबाहेर आपल्याला एक विरगळ व झीज झालेले प्राण्यांचे शिल्प पाहायला मिळते. गावाचा उर्वरित भाग उंचावर असून तेथे गेल्यावर नगरकोटाचा दुसरा दरवाजा पाहायला मिळतो. यामध्ये शाळा आहे, ती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे. हा दरवाजा देखील 2 बुरुजात बांधलेला असून दोन्ही बुरुज व दरवाजाची कमान आजही शिल्लक आहे. दरवाजाच्या समोरच मारुतीचे मंदिर आहे. सुंदर असे मारुतीचे मंदिर आहे. गावाचा हा परिसर उंचावर वसलेला असून गावाच्या आतील बाजूस टेकडीवर महादेवाचे व रामाचे पेशवेकालीन मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे घडीव दगडात बांधलेली असून मंदिराच्या आतील भागात भार तोलण्यासाठी नक्षीदार खांब आहेत. महादेवाच्या मंदिराबाहेर स्वतंत्र नंदी मंडप आहे. या मंदिराकडून नदीपात्राकडे असलेले संपूर्ण गाव व दूरवर पसरलेला परिसर नजरेस पडतो. नगरकोटाचा हा भाग पाहून झाल्यावर पुन्हा नदीपात्राच्या मागील बाजूस म्हणजे भैरवनाथाच्या मंदिराच्या टेकडीवर जाता येते. या टेकडीवर असलेल्या बाबळीच्या दाट जंगलात सरदार पवारांची गडी हरवली आहे. आता या गडीचा फक्त आपणाला दरवाजा पाहायला भेटतो. या दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस पहारेकरांच्या देवड्या असून या देवडीवर तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजाची चौकट व कमान लाकडी असून त्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे. बाकी सर्व वास्तू या सपाट केल्या असल्यामुळे आपणाला पाहता येत नाहीत. नगरकोट व गडीसोबत राजापूर गडी देखील आपणाला पाहता येते. वर्तमान काळात व इतिहासातील राजकारणात प्रसिद्ध असलेल्या अनेक घराण्यांपैकी एक घराणे म्हणजे मावळातील परमार उर्फ पवार घराणे. उत्तर हिंदुस्थानाच्या माळवा प्रांतातील परमार उर्फ पवार हे राजपूत घराणे शिवपूर्व काळापूर्वी दक्षिणेत आले. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर देखील या घराण्याच्या अनेक गडी व वाडे पाहायला मिळतात. अशीच एक पवारांची गडी म्हणजे हिंगणी दुमाळ्यातील गडी. मध्य भारतातील माळवा प्रांतात असलेले परमार घराण्यांचे राज्य 1305 मध्ये अलाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणानंतर लयास गेल्यावर धारच्या परमार घराण्याचे वंशज निरनिराळ्या प्रांतात जाऊन स्थायिक झाले. त्यातील एक शाखा महाराष्ट्रात आली व पवार म्हणून उदयास पावली. प्राचीन राजधानी धार येथून आल्यामुळे हे घराणे धार पवार म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. शंभूसिंग परमार उर्फ साबूसिंग पवार यांना या घराण्याचे मूळ पुरुष मानले जाते. इसवी सन 1658 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणवर स्वारी केली त्यावेळी साबूसिंग पवार महाराजांसोबत होते. साबूसिंग यांना कृष्णाजी नावाचा पुत्र होता. महाराजांनी विजापूरकरांच्या मुलकावर केलेल्या स्वाऱ्यात कृष्णाजी पवार सामील होते. अफजलखानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजलखान ह्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत कृष्णाजी पवार यांचे नाव पुढे येते. कृष्णाजी पवारांच्या मृत्यूनंतर त्यांचे 3 पुत्र बुवाजी,
रायाजी आणि केरोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत सामील झाले. बुवाजी पवार यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मुलुकाचा बंदोबस्त करताना लढाया करून अनेक बंडे मोडून काढलीत. राजाराम महाराजांनी टाकलेल्या विश्वासामुळे बुवाजी व केरोजी यांच्या फौजांनी मोगलांच्या वराड व गंगाधरी मुलकात घोडदौड करून चौथाई वसूल करत मोगल फौजेस हैराण करून सोडले व मराठ्याचा दरारा वाढवला. या कामगिरीमुळे राजाराम महाराजांनी जिंजीहून महाराष्ट्रात परत आल्यावर बुवाजीस विश्वासराव हा किताब व सरंजाम तर केरोजी सेना 12 सहस्त्री ही पदवी व वस्त्रे दिली. मलटण, सुपे, कवठेमाई, अहमदाबाद, हिंगणी, गणेगाव, चित्तेगाव, नगरदेवळे ही गावे त्यांना सरंजामी वतने होती. यातील एक पवारांचे वंशज हिंगणी येथे वास्तव्यात आले व त्यांनी गावाचा कायापालट केला. प्राचीन पेटी इथं सुंदर असं मंदिर आहे. मंदिरात आपण बाहेरूनच दर्शन घेऊ. दुपारची वेळ असल्यामुळे दोन्ही मंदिरे बंद आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. बाहेरून आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि हे महादेव मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे हे. आणि ते मंदिर खंडोबा मंदिर आणि हे महादेव मंदिर आहे. ते सर्व पाहू आपण. चला. हिंगणी दुमाळ्याची गडीची हे एक वास्तू आहे आणि गावामध्ये अजून एक वेस आहे. 2 वेस शिल्लक आहेत. तर आता आपण ही वेस आणि हा परिसर पाहिला. तिला आता ही 2 समोरचे मंदिर आहे आणि ती वेस पाहून एलपाणी गावाला जाऊ आपण. आपण आता गावातील महादेव मंदिरामध्ये आलो आहे. समोर हे महादेवाचं मंदिर आहे, पेशवेकालीन मंदिर आहे. शिलालेख वगैरे कुठं पाहायला भेटत नाही. मंदिर बंद आहे. आपण बाहेरूनच दर्शन घेऊ. पाहू शकते, सुंदर मंदिर आहे. गावातील महादेव मंदिर आहे. अप्रतिम मंदिर आहे. हेमाडपंथी मंदिर आहे. बाहेरून जीर्णोद्धार केला जरी असला तरी आतील बाजूने सुंदर मंदिर आहे. पाहू शकते. नंदी महाराज व त्याच्याच बाजूला आपल्याला खंडोबा मंदिर पाहायला भेटते. खंडोबा मंदिर सुद्धा बंद आहे. बाहेरून दर्शन घेऊ. या ठिकाणी एक पिंड आहे. पिंडीचे दर्शन घेऊ. बाजूला हनुमानजीची मूर्ती आहे. खंडोबा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ. खंडोबा मंदिरामध्ये आपण आता आलो आहे. सुंदर मंदिर आहे, परंतु दुपारची वेळ असल्यामुळे बंद आहे. हे सुद्धा आपण बाहेरूनच पाहू. ठीक आहे. सुंदर असा नंदी. गावामध्ये असणारी ही एक वेस आहे. आपण नदीपाशी एक वेस पाहिली होती. अशा या 2 वेसी आहेत. सुंदर वेस आहेत. आणि या बाजूला हनुमान मंदिर आहे. खूपच सुंदर हनुमानरायाचं मंदिर आहे. आणि आज शनिवार आहे. सुंदरशी वेस आहे ही गावाची.
आपण नदीच्या बाजूला एक असणारी वेस पाहिली आणि ही दुसरी वेस, अशा 2 वेस गावामध्ये पाहायला भेटतात. शाळा आहे त्याच्यामध्ये आतमध्ये. हनुमानरायाचं मंदिर आहे हिंगणी दुमाळा गावातील. 4थं मंदिर आपण आतापर्यंत पाहिलं आहे गावातील. आणि बरोबर त्याच्या समोरच्या बाजूस आपणाला इथं हनुमानरायाचे मंदिर पाहायला भेटते. ही जी वीस आहे त्याच्या आतमध्ये शाळा भरली जाते गावातील. भारी 2 वस्तू ऐतिहासिक पाहायला भेटल्या. आणि हनुमान मंदिर मध्ये असणारा हा एक वाडा आहे. आतमध्ये खूप झाडी, त्याच्यामुळे आपण बाहेर नाही दाखवू. मंदिराच्या जवळच समोर मंदिर आहे तिकडं. आणि आता आपण बारव पाण्यासाठी जात आहे. हिंगणी दुमाळा गावाच्या बाहेर थोडंसं आल्यानंतर या ठिकाणी की अशी बारव पाहायला भेटत आहे. वेगळ्याच पद्धतीची बारव पाहायला भेटते. या ठिकाणी वर चढाई पायऱ्या आहेत. चला पाहून घेऊ. षटकोनी आकाराची एक 2 3 4 5 6 षटकोनी. या ठिकाणावरून पाणी काढण्यासाठी मोठ आहे. त्याही बाजूला आहे व याही बाजूला आहे. तिन्ही बाजूने आपण याचे पाणी काढू शकतो. चला बारव पाहून आपण आता आपली हिंगणी दुमाळाची सफर या ठिकाणी थांबवत आहोत. पूर्ण गावातील ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्या पाहिल्या आपण. आणि आता पाण्यासाठी जाऊ. ऐतिहासिक बारव हिंगणी दुमाळा.